नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी जीवनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ अगदी आपल्या रोजच्या आयुष्यासारखा साधा आहे। साधा पण साध्या दिवसातही काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आनंद देऊन जातात। रोजची कामं रोजच्या रोज करावीच लागतात, त्यासोबत हे एक्स्ट्राची कामंही करावी लागतात। मग मी भाजी वगैरे आणली होती, ती सगळी निवडून ठेवली आणि आज आनंदी अभ्यास करत बसली होती। मुलं अभ्यास करताना पाहिलं की खरंच मनाला एक वेगळाच आनंद मिळतो ना। आपण दिवसभर घरकामात कितीही व्यस्त असलो तरी मुलांचा अभ्यास, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी हे सगळं आपोआप आपल्या दिवसाचा एक भाग बनून जातं। मुलांचा अभ्यास घेणं, मुलांच्या त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणं हे पण करावंच लागतं। आणि आनंदीचा अभ्यास सुरूच असताना मी माझी घरातील कामंही आवरतच होते। तिला मी किती म्हटलं, तिला झोप आली होती, अगं झोप राहू दे, तरी तिचं ते चाललंच होतं, नाही मला एवढं कंप्लीट करायचंच आहे। म्हणजे मुलींचं असं डेडिकेशन किती असतं बघा, ते तेवढं कंप्लीट करायचंच आहे। दुपारी झोपली नव्हती तरी तिला ते जे मी लिहायला दिलं होतं तर ते तिला कंप्लीट करायचंच होतं। ABCD लिहित होती आणि मला म्हणली नाही मला हे कंप्लीटच करायचं आहे। जांभळ्या देत होती, झोपेला आली होती, म्हटलं राहू दे आता सकाळी कर। मुलींना खरंच ह्या गोष्टी म्हणजे आपोआप कळतात, सांगायची गरज पडत नाही। मुलांना कसं मागे लागावं लागतं, अभ्यास कर अभ्यास कर, पण मुलींचं तसं नसतं। म्हणूनच मला वाटतं की प्रत्येकाला एकतरी मुलगी नक्कीच असायला पाहिजे आणि मुलगी ही घरात असलीच पाहिजे। तर हे असं आमचं काहीसं चालूच असतं दिवसभर। आणि नंतर तिनं ती खेळणी काढली होती, मग तिचं मी न सांगता, मला खरंच या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं तिचं, की मी तिला काहीच बोलले नव्हते तर तिनं ते नोटबुक वगैरे आवरून ठेवली आणि नंतर खेळणी भरायला गेली। खेळणी पण पूर्ण पिशवीमध्ये भरून ठेवली आणि जिथं पिशवी असती त्या जाग्यावर तिनं ती ठेवून दिली। आणि हेच जर आरुषचं असतं तर त्याला सांगावं लागलं असतं की आरुष ही खेळणी उचल, ही खेळणी भरून ठेव। पण मुलींच्या सगळ्या घरांमध्ये ना बारीक गोष्टींकडे लक्ष असतं। आणि मग मला माझं राहिलेलं ब्लाऊजचं थोडंसं कामही करायचं होतं, तर मग ही ब्लाऊजची जी पायपिंग होती तर ती मला रेडीमेड पायपिंग ब्लाऊजला लावायची होती। ती कशी लावली आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेलच। तर हे असं काहीसं ब्लाऊजच्या स्लीव्जला ना वर्क होतं, फुल वर्क होतं। आणि जे बॅक होती ना तर ती बॅक पूर्ण प्लेन होती, छोटे छोटे फ्लावर्स असतात, पण मला असं वाटतं ना हे डिझाईन न दिलेलं बरं, कारण हे फ्लावर्स ना हार्डली 1 ते 2 येतात फक्त ब्लाऊजवरती, पूर्ण फ्लावर तर ते येतच नाहीत। आणि मग हे पायपिंग तर लावायचीच होती, सोबत फिटिंग पण राहिली होती एक साईडची, मग ती पहिले फिटिंग करून घेतली आणि ब्लाऊजला टीप वगैरे सगळ्या मारून घेतल्या आणि नंतर ही अशी पायपिंग रेडीमेड होती तर ती ना लावताना एक साईडला थोडीशी फोल्ड करायची, फ्रंट जिथून आपण स्टार्ट करणार आहोत ना लावायला तर तिथून ती फोल्ड करायची आहे। आता हे छोटे मोठे कामं तर चालूच असतात, सोबत घरातली कामंही करायची असतात। तर हे बघू शकता, तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल, तर सुरुवातीला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि मग हे लावायला घ्यायचे आहे। पायपिंगच्या कडेनी टीप मारत जायचं आहे, जे पायपिंग असते गोल तर त्याच्याकडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कडेनी ना पूर्ण टीप मारत जायची आहे। खरं तर हे ब्लाऊज कटोरी आहे, कटोरी ब्लाऊजला ना जिथं कटोरी जॉईंट असते ना तिथं थोडंसं असं गोल म्हणजे बऱ्यापैकी गोलच असतं, तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। पण तिथे थोडेसे कट मारले ना तरी पण चालून जातं, पण मी यामध्ये कट नाही मारले, कारण की जर कट मारले तर त्या पायपिंगचे आहेत ते थोडेसे धागे निघतात। मग ही जर अशी फोल्ड करून व्यवस्थित टीप मारली ना तर मग काही प्रॉब्लेम येत नाही आणि नंतर इस्त्री करायची त्यावरती। तर याच्यातली सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे की ही पायपिंग जोडताना ना कडेनी टीप व्यवस्थित मारायची, पायपिंगवरती येऊ द्यायची नाही। याला सिंगल फूटची गरज नाही आहे, डबल जे रेग्युलर फूट असतं त्यांनी पण होतं। फक्त मशीन ना खूप फास्ट नाही चालवायची, हळूहळू चालवायची आहे आणि मग व्यवस्थित टीप पण बसते। आणि जो एक्स्ट्राचा कपडा येतो ना राहतो, आपण जे पायपिंग जोडतो आणि एक्स्ट्राचा कपडा थोडासा मागे पुढे वगैरे होतो, किंवा हे असे सिल्कचे ब्लाऊज वगैरे असले की त्यांचा पण कपडा थोडाफार शिल्लक राहतो, तर ते तिथं फिनिशिंग द्यायची आहे। मेन म्हणजे इथं फिनिशिंग द्यायची आहे। इथं जर फिनिशिंग नाही दिली तर तो कपडा आहे त्याचे धागे निघत राहतात आणि मग ते धागे ब्लाऊजची पायपिंग पलटी केली की मग ते ब्लाऊजच्या बाहेरून दिसायला लागतात गळ्याच्या तिथे।
तर ते न दिसण्यासाठी हे जे काही शिल्लक कपडा राहिलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. सावकाशपणे कट करायचा आहे. टीपवरती कात्री गेली नाही पाहिजे, पायपिंगवरती कात्री नाही गेली पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ दिसलंच असेल मी कशा पद्धतीनं कट केला आहे. पायपिंगच्या खालून कट करायचं आहे आणि नंतर पायपिंग फोल्ड करायची आणि त्याच्यानं सेम डिस्टन्सवरती एक तर उलटा ब्लाऊज करा आणि तशी टीप मारा तुम्हाला तसं जमत असेल तर, किंवा सरळनी ब्लाऊज सुलटा ठेवून पण टीप मारू शकता. ते फक्त लक्षात आलं पाहिजे की टीप कुठून आणि किती अंतरावरती घ्यायची आहे. ती सेम डिस्टन्सवरती जर मशीन चालली, टीप व्यवस्थित बसली तर ते सगळीकडून सेम दिसतं. फक्त त्याचे जे डिस्टन्स आहे ना तर ते मागे पुढे होऊ द्यायचं नाही. मग हे डिस्टन्स कसं ठेवायचं तर हे जे डबल फूट आहे त्याचं जे एक साईडचं फूट आहे तेवढं डिस्टन्स कंपल्सरी ठेवायचं आणि त्याच्यावरूनच ती टीप घेत राहायचं. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी कशा पद्धतीने ती टीप मारलेली आहे. म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ब्लाऊज पण छान दिसते. आणि असा गोल्डन पायपिंगचा टच दिला ना ब्लाऊजला थोडासा लुक येतो, कारण बॅक प्लेन होतं आणि स्लीव्जवरती डिझाईन होती. मग अशा ह्याला ना मला गोल्डन पायपिंग आवडते आणि छान पण दिसते. आणि त्यात ब्लाऊजचा कलर एवढा सुंदर होता ना, फ्रेश असा ग्रीन आणि एकदम सॉफ्ट छान होतं. तर बघू शकता ही कशी पायपिंग बसलेली आहे, एकदम छान फिनिशिंगमध्ये बसलेली आहे. आणि मग ब्लाऊजचे हुक आय म्हणजे हुक अडकवायचे जे आय असतात ते राहिले होते, ते पण करून घेतले. तर असा काहीसा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आनंदीच्या व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते मी. आणि सोबतच लगेच हुक आय केले का त्याची मार्किंग पण करून घ्यायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि लाईक